खूप खूप स्वागत कविप्रवेश शो. आज एक अगदी नेहमी प्रत्येक व्यक्ती ठरवत असतो त्या गोष्टीने आजचा व्हिडिओ. काय ठरवतो? म्हणजे मी बोलतोय ते अगदी मध्यमवर्गीयांच्या बाबतीत, म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तींच्या बाबतीत नेहमी घडणारी गोष्ट. काय ठरवतो आम्ही? एखादी गोष्ट खूप प्रकर्षाने आपल्याला करावीशी वाटते. मग कदाचित तेव्हा आपण कॉलेजमध्ये असूत, अजून सेटल झालेले नसू, आणि मग प्रकर्षाने अशी वाटणारी कोणती गोष्ट जर त्यावेळेस आवाक्यात नसेल किंवा त्यावेळेस ती गोष्ट करणं संयुक्तिक वाटत नसेल, तेव्हा आपण मनाला काय समजावतो? चलो यार बाद में देखा जाएगा, म्हणजेच करूयात, नंतर करूयात, असं जे मोघम आपण ठरवत राहतो. मग अशाच अनंत गोष्टींचा खजिना आपल्या मनाच्या तळाशी जमा व्हायला लागतो. कालांतराने आपण सेटल होतो, त्यानंतर पण काही गोष्टी कराव्याशा वाटतात. तेव्हाही आपल्याला काहीतरी आडकाठी येते किंवा योग्य अयोग्य अशा गोष्टींमध्ये, त्या कात्रीमध्ये आपण अडकतो आणि मनाला समजावतो नंतर करूयात. असं करता करता मित्रांनो, कधी तारुण्य संपतं आणि कधी 40शी संपते याचा कोणालाही थानपत्ता लागत नाही. आणि मग मागे वळून पाहिल्यानंतर किंवा अंतर्मनात डोकावून पाहिल्यावर अशा नंतर करतोची भली लंबी चवडी मोठी यादी दिसते आणि मन खिन्न व्हायला लागतं की अरे, आपण नंतर नंतर म्हणत अशा कितीतरी गोष्टी आपण आता हरवून बसलो आहेत. यथावकाश 50शी येते, कित्येक माणसांची 60सुद्धा येते, पण 20व्या-22व्या वर्षी जे काही मनात ठरवलं होतं नंतर करीन असं म्हणत म्हणत 40 वर्ष कशी संपली हे त्यांनाही कळत नाही. सामान्य माणसांच्या जीवनातली ही नेहमी घडणारी घटना आहे. अगदी प्रकर्षाने घडणाऱ्या गोष्टी आहेत. मी माझ्यावरूनच सांगतोय. माझ्या पण मनतळाशी नंतर करेन म्हणत राहून गेलेल्या अनंत गोष्टी आहेत. पण मित्रांनो, आता मात्र मी त्या नंतर करत राहिलेल्या गोष्टी कमीत कमी जायच्या आत तो खजिना निम्म्यावर यावा या धडपडीत नक्कीच आहे. मग होतं काय हे? आपल्याला खूप वाटतं की आपले आईवडील आहेत, त्यांच्यासमोर आपण हे करावं, ते करावं, हे करून दाखवावं, त्यांना आनंद होईल. आणि मित्रांनो, ते करायचं पण राहून जातं. आईवडीलसुद्धा या जगातून निघून जातात आणि हे नंतर असं म्हणत बसलो आणि त्या गोष्टी त्यांच्यासमोर करायच्या राहून गेल्या. अशाही अनेक गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात असतात. मी माझ्या अनुभवातनं मी सांगतोय, मुद्दाम सांगतोय की हे नंतर करीन ही जी यादी आहे ना, ती कट करा. जे काही करायचं आहे ना, मनात आलं, थोडासा सांगोपांग विचार करा, आपल्या आवाक्यात आहे का बघा आणि करून टाका. होतं काय की काही गोष्टींचा आस्वाद हा त्या वेळेस घेतला तरच त्याला मजा येते. फॉर एक्झाम्पल, गरम गरम चहा पिण्यात जी मजा आहे ती अर्ध्या एक तासाने पिण्यात मजा आहे का? बिलकुल नाही आहे. हे अतिशय रोजचं उदाहरण, साध्या उदाहरणावरनं मी तुम्हाला सांगतो. म्हणूनच या नंतरला बिलकुल फाटा देऊन टाका आता आयुष्यात. जे काही आयुष्य उरलं आहे त्याच्यामध्ये ही नंतरची यादी अंतर्मनात जी आहे, जी तुम्ही कोंडून ठेवली आहेत, त्याच्यातल्या काहीतरी गोष्टींची सुरुवात आजपासून करा. हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्ही तुमची यादी बाहेर काढा. अरे, कोणत्या कोणत्या गोष्टी मी नंतर करीन म्हणालो, आता आज मी 60ला आलो, 70ला आलो, माझं राहिलं किती आयुष्य? आणि मग या नंतर करण्याची यादी मी संपवणार तरी कसा? आता काही गोष्टी तुम्ही तारुण्यात ठरवलेल्या
आज वार्धक्यात असाल, 60-70त असाल, तर त्या तुम्हाला करणंही शक्य नाही आहे. त्यांना पुरतं मनातनं काढून बाहेर फेकून द्या. होतं काय की मनतळाशी जर अशी गर्दी राहिली ना, तर तुम्हाला आजचा वर्तमान नीट जगता येत नाही. म्हणूनच उत्साह मावळल्यानंतर कोणत्याच गोष्टी या नंतरच्या यादीतल्या शक्य नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. जर आयुष्यातला बराच कालावधी एखाद्या माणसाने झोपण्यातच घालवलेला असेल आणि हे नंतर करू म्हणत त्याचं तारुण्य लयास जाऊन तो वार्धक्याकडे झुकला असेल, तर त्याच्या हाती फक्त पश्चाताप आणि मनामध्ये कोंडलेली ही नंतरची अवाढव्य मोठी यादी, ज्या यादीचा काहीही उपयोग नाही. ती यादी तुमच्याबरोबर सरणावरती जळून राख होणार. मग हे झालं पाहिजे का? हे झालं तर मग त्या आयुष्याला काय रंग आहे का? त्या आयुष्याला काही अर्थ आहे का? तो मानवी जन्म सार्थकी लागला असं तुम्ही म्हणू शकाल का? किंवा तुम्ही गेल्यावर तुमची चांगल्या शब्दांमध्ये कोणी चर्चा करणारी 4 तरी माणसं मिळतील का? हा विचार तुम्हाला कोणतीही गोष्ट नंतर करू हे ठरवताना केलाच पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की मी हे माझ्यावरून सांगतोय, माझ्या स्वानुभवाचे हे बोल आहेत. माझे आई वडील हयात होते 2011 साल. त्या सालीच माझ्या मनात विचार आला होता कि चलो यार कुछ करके दिखाना है. इस कला क्षेत्र में जो किसी ने भी नहीं किया वो मैं करके दिखाऊंगा, अशी मनामध्ये एक ठिणगी उमटली. परंतु परिस्थिती काही वेगळीच होती. घरामध्ये वडिलांचं आजारपण चालू होतं, आईचं पण आजारपण होतं. आणि मग त्या जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर ज्या काही रोजच्या अडचणी होत्या, त्या पार्श्वभूमीवर तशा उड्या मारणं योग्य वाटलं नाही मला. काय करायचं होतं मला? सलग 12 तासाचा स्टेज शो करायचा होता. मग त्यासाठी लागणारा खर्च, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, त्यावेळेस मनामध्ये असणारी लागणारी प्रसन्नता, एक मानसिक ताकद, ती आपल्याकडे असेल की नाही ही शंका मनात आली आणि मी नंतर करू म्हणून ती गोष्ट मनामध्ये बंदिस्त केली. 2014 साल उजाडलं. 15 पुस्तकांचं मी प्रकाशन केलं. एका वेळी 15 हिंदी कवितांची पुस्तकं प्रकाशित करणारा एकमेव मराठी माणूस म्हणून बऱ्याच ठिकाणी गौरव पण झाला, पुरस्कार पण मिळाले. त्या फंक्शननंतर आल्यावर मी माझ्या आईला सुद्धा बोललो की अगं माझ्या मनात असं आहे, मला 12 तासाचा कार्यक्रम करायचा आहे. आणि त्याची आखणीसुद्धा केली. 15 ऑगस्ट 2014 या दिवशी मी हा कार्यक्रम करणार होतो, जो मी 2011ला नंतर करू म्हणून माझ्या कप्प्यात बंदिस्त करून टाकला होता. तथापि 20 जुलैच्या रात्री जेव्हा मी आईशी या गप्पा मारल्या, तेव्हा ती म्हणाली आता झोप, नंतर बोलू. आणि 31 जुलैला माझ्या या 20 जुलैच्या कार्यक्रमाचा अल्बम, CD ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्या पाहता पाहता, ती CD पाहता पाहता मी माझ्या आईला बोललो की अगं मी तुला बोललो होतो ना, तो कार्यक्रम मी आता या 15 ऑगस्टला करतो आहे, हॉल बुकिंगला मी आज चाललो आहे. ही गोष्ट मी तिला 1 ऑगस्टला सकाळी सांगितली, हॉल बुक केला. ती पण म्हणाली काही हरकत नाही. तिला पण बोललो मी माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना की तुमच्या दोघांच्या हस्ते दीप प्रज्वलन करायचा आणि 12 तास तुम्हीसुद्धा हालायचं नाही. तुमचा नाश्ता, पाणी, जेवण सगळं तुम्हाला जागेवर मिळेल. सभागृहामध्ये 2 दिवाणसुद्धा मी ॲडजस्ट करेन स्टेजच्या एका अशा ठिकाणी की तिथून तुम्हाला मी दिसलो पाहिजे. हे सगळं ठरलं आणि 6 ऑगस्टला या माझ्या नंतर ह्या यादीतला हा कार्यक्रम मला रद्द करावा लागला, कारण माझी आई घरात पडण्याचं निमित्त झालं. त्यानंतर मग तिची तब्येत खालावत गेली. डिसेंबरला ती या जगातून निघून पण गेली आणि तिच्या समोर जे मला करायचं होतं, ती हयात असताना तिला जो मला आनंद द्यायचा होता, त्या आनंदाला मी मुकलो. पुन्हा एकदा ती गोष्ट मी नंतरच्या कप्प्यात टाकली. यथावकाश तिला गेल्यानंतर, तिला शब्द दिल्यानंतर 1 वर्ष जसं पूर्ण होत आलं, 31 जुलै 2015, तसा मी बेचैन झालो.
20 जुलैपासून बेचैनी माझ्या मनातली वाढली आणि आपण आईला दिलेला शब्द पाळू शकत नाही, नंतरच्या यादीतलं आपण हे बाहेर काढू शकत नाही, याची मला खंत वाटली, लाज वाटली आणि तितक्याच प्रकर्षाने मी तिचं दुःख माझ्या छाताडात लपवलं आणि हॉल बुक करून 31 जुलैच्या आत हा कार्यक्रम करायचा हा निर्धार करून हॉल बुकिंगसाठी फिरायला निघालो. फॉर्च्युनेटली 30 आणि 31 या 2च तारखांना हॉल रिकामा होता, मला जो पाहिजे होता तो. अर्थात ब्रह्मांडाकडे मी हे मागितलं होतं की माझ्या आईला दिलेला शब्द मला पाळायचा आहे. 1 वर्ष पूर्ण होते ते शब्द दिल्याला. 1 ऑगस्टला 31 जुलै आणि 1 ऑगस्ट दिवशी मी तिला शब्द दिला आहे. आणि त्या ब्रह्मांडातनं अशा काही वेव्स गेल्या की 30 आणि 31ला मला तो हॉल मिळाला आणि 30ला पहाटे 5:30ला मी स्टेजवर गेलो आणि 12 तास म्हणता म्हणता मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मी 17 तासाचा प्रोग्राम करणार आहे. आणि चक्क मी त्या दिवशी 30 जुलै पहाटे 5:30 वाजल्यापासून 31 जुलैच्या पहाटेच्या 3:30 स्टेजवर होतो आणि त्यापैकी 20 तास उभा राहून अव्याहत बोलत होतो, प्रेझेंटेशन देत होतो, सादरीकरण करत होतो. आणि कुठेतरी वाटत होतं की अरे ती पाहते मला, तिलाही आनंद होतोय, तिला दिलेला शब्द मी 1 वर्ष व्हायच्या आत पाळला आहे. परंतु मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्यानंतर आपण फक्त मानसिकरित्या समजून घेतो आणि मग हे नंतरच्या यादीत टाकलेलं शल्य ते शल्यच राहतं, कारण ते तिच्यासमोर घडलेलं नसतं. हा नंतरचा जो काही हिस्सा मी सांगितला आहे तो मानसिक समाधानाचा आहे. ती एक इमॅजिनेशन आहे. चलो यार वो देख रही है कहीं से, अरे लेकिन सामने नाही ना. चला, मी नशीबवान होतो, त्या दिवशी माझे वडील तरी होते आणि त्यांनी या 20 तासापैकी त्यांच्या या मुलाला सादरीकरण करताना, अव्याहत बोलताना 20 तासापैकी 13 तास माझा 85 वर्षाचा बाप पहिल्या रांगेत बसून मला रिस्पॉन्स देत होता. एका कलाकाराला एक रसिक रिस्पॉन्स देत होता, एका मुलाला एक बाप नाही. हे मला त्यांच्या प्रत्येक रिस्पॉन्समधनं जाणवत होतं आणि त्यांनीसुद्धा मला दुसऱ्या दिवशी घरी हे बोलून दाखवलं. सो आय एम सो मच फॉर्च्युनेट अबाउट दॅट. पण अशा अनंत यादी तुमच्याकडं असतात की जे आपण ठरवतो की नंतर करू. आणि तुमचा एकदा उत्साह जर मावळला ना, तर त्या नंतर करणाऱ्या गोष्टींना जर उत्साह लागत असेल तर तुमच्या हातने ही गोष्ट मरेपर्यंत होत नाही. म्हणून तुम्हाला जे ठरवायचं आहे, जे काही नंतर करायची अशी यादी आजही जर मनात असेल तर आत्ताच सुरू करा. कुठल्याही चांगल्या कार्याला देव तुमच्यासोबत नक्की असतो, याच्यावर विश्वास ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि कामाला लागा. जे काही ठरवलं आहे, जितक्या म्हणून गोष्टी नंतर करीन म्हणून तुम्ही केल्यात, ठरवल्यात, त्याची यादी आत्ता ताबडतोब करा आणि त्याच्यातली परत शक्य असणारी यादी टॉपला घ्या आणि सुरू करा. या यादीतल्या ज्या गोष्टी आता अशक्य आहेत तुमच्या वयोमानानुसार, त्या गोष्टींना आता विसरून जा. त्या गोष्टी तुमच्या हातून आता घडणार नाहीत, ही गोष्ट मनाला पक्की समजवा. काय आहे, उगीच निसर्गाच्या विरुद्धसुद्धा धावण्यात काहीही मजा नसते. याचं पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. वय वर्षे 54 होतं माझ्या मित्राच्या वडिलांचं. ड्युरिंग आवर कॉलेज डेज, काहीतरी मी SY किंवा TYला आम्ही होतो आणि माझा जिवलग मित्र, त्याचे वडील साधारणत 54-55 वय होतं. त्यांना एकदा मी ओझरतं बोललो होतो. मित्र बाबा म्हणायचा, आम्ही सगळे मित्र त्यांना बाबाच म्हणायचो, की बाबा मला असं वाटतं, लहान तोंडी मोठा घास तुम्हाला वाटेल, पण मी एक तुम्हाला सुचवतो आहे. त्यांना क्रिकेटचं वेड होतं. ठीक आहे ना, 55व्या वर्षी व्हेन यू आर ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट, एका मिलमध्ये ते कार्यरत होते आणि तसं पाहिलं तर कष्टाचं काम होतं. 55-56 या वयाला रिटायरमेंटचे वेध लागतातच. तेव्हा मी त्यांना बोललो होतो की तुम्ही जे काम करता 8-10 तास आणि त्याच्यानंतर तुम्ही दुपारच्या वेळेस किंवा दुपारची शिफ्ट असेल तर सकाळच्या वेळेस क्रिकेट खेळायला जाता या वयात आणि तुम्हाला लोक पळवत आहेत. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये क्रिकेट खेळताय तिथं तुम्हाला रिस्पेक्ट नाही आहे, तुमची टिंगल केली जाते आणि तुमच्या वयोमानाकडे बघून तुम्हाला पॉईंटला किंवा स्लीपला फिल्डर म्हणून उभं करायला पाहिजे. ते न करता तुम्हाला मिड विकेट, मिड ऑन,
मिड ऑफ, ज्या ठिकाणी धावावं लागतं, थर्ड मॅन, अशा ठिकाणी तुम्हाला उभं केलं जातं आणि तुम्ही धावताय, दमताय, हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे तुमच्या ग्राउंडवर. तेव्हा आता हा प्रकार तुम्ही जरा कमी करावा असं मी तुम्हाला सुचवतो आहे. आता माझ्या मनात हे का आलं, त्यानंतर मी त्यांना कसा डेअरिंगनी बोललो. एक दोन मित्र समोर होते, तेव्हा त्यांना वाईट वाटलं, अरे तू आपल्या मित्राच्या वडिलांना असं कसं सुचवतो. म्हटलं का नाही सुचवायचं. म्हटलं त्याचे बाबा ते आपल्यालासुद्धा पितृतुल्य आहेत. त्यांना जर धोका होणार हे जर मला धोक्याची घंटा वाजतीये माझ्या मनात, तर मी व्यक्त नाही व्हायचं हा माझा स्वभाव नाही आहे. आणि जे घडायला नको तेच घडलं. त्यानंतर एक 3 महिन्यात ते असेच क्रिकेट खेळायला गेले आणि खेळून आल्यानंतर त्यांना छातीत दुखायला लागलं, त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं, इलाज होऊ शकला नाही. हॉस्पिटलमध्येच त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यांना देवाज्ञा झाली. आता मग असं घडण्यापेक्षा ज्या आता तुमच्या वयाला शोभतात अशा या नंतरच्या यादीतल्या गोष्टी फक्त करायची, एवढीच तुमची मानसिकता ठेवा. ज्या तरुणपणात ठरवल्यात आणि तेव्हाच्या ताकदीनिशी ठरवल्या होत्या, त्या तुम्ही आता 55 वयानंतर करण्याचा बिलकुल इरादा करायचा नाही. हे या उदाहरणावरनं मी तुम्हाला सांगतो आहे. रात गई बात गई. तुम्ही ठरवलं नंतर त्या गोष्टी आता तुम्ही केल्या नाहीत, त्या खड्ड्यात पुरून टाका आणि जे करू शकता तितकंच करण्यासाठी नक्कीच धडपड करा. मित्रांनो, पण हे आपण जे नंतर करू म्हणतो ना, त्याच्यातनं मनामनातलं अंतरसुद्धा वाढतं. म्हणून नाती सांभाळताना, नाती टिकवताना तुम्ही जर काही गोष्टी नंतर बोलूत, नंतर सांगूत, आपण नंतर भेटू, असं जे ठरवता ना, त्याच्यामधनं कदाचित काही माणसं ढगात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ती हयात आहेत तोपर्यंतच त्यांच्याशी जर काही करायचं असेल, नातं टिकवायचं असेल, तर तुम्ही त्यामध्ये पहल करणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही पावलं उचलणं फार गरजेचं आहे. म्हणजेच काही गोष्टी या नंतरच्या यादीत टाकणं हे हितावह ठरत नाही. हे सुद्धा आपल्या मानवी जीवनात बऱ्याचदा अगदी सिद्ध होत जातं. बरोबर आहे ना मित्रांनो? अशी माझी स्वतःचं उदाहरण, माझ्या डोळ्यात एकत घडलेली उदाहरणं देऊन मी तुम्हाला विनंती करीन की नंतर करत बऱ्याच गोष्टी राहून जातात, त्या राहू देऊ नकात. आणि नंतर करत जर राहिलेल्या गोष्टींची यादी खूप मोठी असेल आणि आत्ता तुमचं वय जर 55च्या पुढं असेल, तर मात्र तारुण्यात ठरवलेल्या त्या नंतरच्या यादीतल्या गोष्टींना विसरून जाणं, निसर्गाच्या विरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध चालण्याचा प्रयत्न न करणं हेच तुमच्या दृष्टीने फायद्याचं असेल. कारण निसर्गाच्या विरुद्ध तुम्ही वय वाढल्यानंतर मी हे करेन, मी ते करेन, मी या स्पोर्ट्समध्ये भाग घेईन, किंवा अमुक एका हिरोने 6 पॅक्स कमवले, मी पण कमवतो, अमुक एकाने मॉडेलिंग 65व्या वर्षी सुरू केलं म्हणून मी पण करीन, अशी कंपॅरिझन करू नका. प्रत्येकाचे जीन्स वेगळे असतात. प्रत्येकाची लहानपणापासून मोठेपणी जसा तो वाढत जातो तशी त्याची प्रवृत्ती वेगळी असते, त्याचं खानपान वेगळं असतं, त्याची परिस्थिती वेगळी असते. त्याने केलेला व्यायाम केलेला असेल तर ठीक, व्यायाम केलेलं नसलेलं शरीर असेल तर मात्र कुरकुर करायला लागतं ते शरीर. या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन स्वतःची तुलना उगीच इतरांशी न करता, जे स्वतःला झेपेल, जे नैसर्गिकरित्या तुम्हाला जमेल, अशा गोष्टी जर त्या नंतरच्या यादीत असतील तर मात्र तेवढ्याच करा. निसर्गाच्या विरुद्ध जो कोणी गेला त्याने नक्कीच फटका खाल्ला. चलो दोस्तो, आशा करतो मी की तुमच्याकडे असलेली नंतरची यादी तुम्ही कमी करायला सुरुवात करा. आणि हो, ज्या गोष्टी गाडून टाकायच्या त्याच्यामुळं तुमच्या मनावर कोणत्याही प्रकारचा नर्वसनेस आला नाही पाहिजे. तुमच्या चालू जीवनावरती नर्वसनेस न येता त्या गोष्टींना विसरून जाणं, त्यानंतरच्या यादीतल्या काही गोष्टी खड्ड्यात पुरून टाकणं हेच आपल्या दृष्टीने खूप खूप हिताचं आहे. ही गोष्ट कधीही विसरू नका. पुन्हा एकदा दिवाळीच्या राहिलेल्या काही 2 दिवसांसाठी लाख लाख शुभेच्छा. आजचा लक्ष्मीपूजनाचा दिवस तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची भरभराट सदैव राहावी आणि अर्थात त्या लक्ष्मीतला काही हिस्सा वंचित समाजासाठी सत्कारणी लागावा, याच या प्रवेच्या मनपूर्वक सदिच्छा.